नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की ॲसिडिटी. मित्रांनो, सध्या ॲसिडिटी हा सगळ्यांनाच एक वाढणारा आजार आहे. पण यामध्ये जर आपण काही नियम जर पाळले किंवा चहा पिण्या अगोदर जर काही गोष्टी केल्या तर आपल्याला ही ॲसिडिटी होणार नाही. तर मित्रांनो, सकाळची वेळ आणि हातात गरम गरम चहा आपल्यापैकी बहुतेकांची सकाळी सुखद आणि अनुभवशिवाय पूर्णच होत नाही. पण आथरुणातून उठल्या उठल्या बेड टी पिणे हा अनेकांच्या लाईफस्टाईलचा भाग बनला आहे. चहा पिल्याशिवाय अनेकांची स्तुती जात नाही, पण तुमची हीच आवडती सवय तुमच्या आरोग्यासाठी सायलेंट किलर ठरते. हे तुम्हाला माहीत आहे का? सकाळी उठल्या उठल्या चहा पिणं कितीही आवडत असला तरीही वाईट सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. सकाळी रिकामे पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे आणि गॅस ॲसिडिटीचा भयंकर त्रास सुरू होतो. जर तुम्हाला चहामुळे हा त्रास होत असेल तर आता चहा सोडण्याची अजिबात गरज नाही. चहा पिण्यापूर्वी फक्त एक सोपी गोष्ट करून तुम्ही या त्रासापासून कायमची सुटका मिळवू शकता. मंडळी, जे की रिकाम्या पोटी चहा पिणे का धोकादायक ठरतं, म्हणजे की नॅशनल हेल्थ मिशनने च्या आरोग्य तज्ज्ञाच्या मते जेव्हा आपण रात्रभर 7 ते 8 तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराला पूर्णपणे उपाशी असते आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. अशा वेळी सकाळी उठल्या उठल्या थेट चहा शरीरात गेल्यास पोटातील ॲसिडिटीची पातळी झपाट्यानं वाढते. यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोटात तीव्र जळजळ आणि अपचनाच्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर रिकाम्या पोटी चहा घेतल्याने चहामधून मिळणारी ऊर्जा काही वेळातच संपते आणि नंतर शरीरात प्रचंड थकवा किंवा स्तुती जाणवू लागते. नंतर आहे चहा पिण्यापूर्वी करा हा एक सोपा उपाय, जो की म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानंतर ॲसिडिटी, गॅस, पोटात तीव्र जळजळ आणि अपचनाच्या समस्या होऊ नयेत म्हणून चहा पिण्यापूर्वी एक सोपा उपाय करावा. म्हणजे की पोटाचे रक्षण करण्यासाठी आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नॅशनल हेल्थ मिशनच्या तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार म्हणजे की सकाळी उठल्यानंतर चहाचा कप हातात घेण्यापूर्वी किमान 1 ग्लास साधे किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी चहा घेण्याऐवजी किंवा भिजवलेले बदाम, खजूर, केळ किंवा हलका नाश्ता खाल्ल्यानंतर चहा पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते. यामुळे पोटाला अन्नाचा आधार मिळतो आणि आम्लपित्ताचा धोका कमी होतो. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास काही लोकांना मळमळ, पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. तसेच दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास पचनाशी संबंधित तक्रारी वाढण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे चहा पिण्याची वेळ आणि पद्धत याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. रात्रभर पाणी न पिण्यामुळे शरीरातील सकाळी पाणी मिळाल्याने लगेच डिहायड्रेशन मिळतं. पाणी पिल्यामुळे पचनसंस्था ॲक्टिव्ह होते आणि पोटातील अतिरिक्त जी ॲसिडिटी सौम्य होते. पाणी पिल्यानंतर काही वेळाने चहा घेतल्यास चहामधला कॅफिनो आणि ॲसिडिटी पोटाच्या अस्तरवर थेट आणि वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास जवळपास होत नाही. जर तुम्हाला सकाळी चहा पिण्याची सवय असेल तर सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाणी प्या, त्यानंतर एखादा हलकं खाद्यपदार्थ खाऊन मग चहा प्या. हा छोटासा बदल गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो. तसेच चहा नाश्त्यानंतर 30 ते 60 मिनिटांनी घेतल्यास पचनाची अधिक चांगले मानले जाते. म्हणूनच चहा पिणे चुकीचं नाही, पण तो रिकाम्या पोटी पिण्याऐवजी आधी काहीतरी खाण्यापिण्याची सवय लावल्यास तुमचं पोट अधिक निरोगी राहू शकतं आणि सकाळचा चहा निर्धास्तपणे एन्जॉय करता येईल. ही छोटीशी सवय तुमचं आरोग्य चांगलं ठेवेल, ज्यामुळे चहाची चव घेता येईल आणि ॲसिडिटीची डोकेदुखी कायमची गायब होईल. तर मंडळी, ही होती चहा पिण्याची छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.